मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना शब्द दिल्याप्रमाणे आज हा वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित करत आहोत। आज या वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, खऱ्या अर्थानं 2 दिवसांनी आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन हा साजरा करणार आहोत। पण तुमच्या सख्या भावाची त्या आरतीमध्ये औक्षण करत असताना ओवाळणी पडायच्या आधी या आपल्या 3 ज्येष्ठ लाडक्या भावांनी आज तुम्हाला रक्षाबंधनच्या आधीच ओवाळणी दिलेली आहे। त्यामुळे मी मनापासून आपल्या सगळ्यांच्याच वतीने आपल्या या 3 लाडक्या भावांचे मनापासूनचे आभार मानते। ज्या वेळेला 28 जून रोजी ही योजना घोषित करण्यात आली त्यावेळेला खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या अफवा या योजनेसंदर्भामध्ये आल्या, पण खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यामध्ये जर मोलाचा वाटा कोणी उचलला असेल तर तो या तिघांसहित प्रशासनासहित माझ्या माता भगिनींनी उचलला आहे। कारण 1,40,00,000 महिलांनी 1 जुलै ते 31 जुलैमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि खऱ्या अर्थानं ज्या या 3 लाडक्या भावांनी योजना आणली त्याला यशस्वी करण्याचं पहिलं उजवं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते या माझ्या भगिनींनी उचललं। कारण या योजनेला उद्दंड असा प्रतिसाद त्यांनी दिला। साधारणपणे 1,35,00,000 इतके पात्र लाभार्थी आपले 1 जुलै ते 31 जुलैमध्ये ठरले आणि आज साहेब मला आनंदाने अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की 1,08,00,000 महिलांना आपण गेल्या 4 दिवसामध्ये डीबीटी करू शकलेलो आहोत। आत्तापर्यंतच्या कुठल्याही योजनेमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं एकाच वेळेला डीबीटी करण्याचं काम हे झालं नव्हतं, पण तुमच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आज ते विभाग म्हणून मला करण्याची संधी मिळाली। या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सकारात्मक पाऊल उचलून आपण ते उदाहरण त्या निमित्ताने ठेवत आहोत। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आहेत। आज मंत्रिमंडळातील सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जरी कार्यक्रम घेत असले तरीही त्यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने सुद्धा यामध्ये काम केलं। महायुतीच्या सरकारने जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की किमान 2.5 कोटी महिलांपर्यंत आपल्याला ही योजना पोहोचवायची आहे। ज्या वेळेला ऑगस्ट महिन्याची आम्ही स्क्रुटिनी चालू करू त्यावेळेला 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी साहेब हे निश्चितपणाने या योजनेअंतर्गत असणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न नक्कीच त्या निमित्ताने पूर्ण होऊ शकणार आहे। असाच प्रतिसाद या योजनेला आपला पुढेही मिळत राहावा अशीच या ठिकाणी विनंती करत असताना खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, डेटा ऑपरेटर, सगळे ग्रामसेवक, सगळ्या स्थानिक प्रशासन यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे। त्यामुळे हे जे पुण्य आहे ते माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे। कारण खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या संख्येने ही योजना गाव पातळीवर पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या हातून झालेलं आहे। त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मी या निमित्ताने असणाऱ्या सर्वच सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचे या ठिकाणी विभागाच्या वतीने आणि भगिनींच्या वतीने मनापासून स्वागत करून या सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी एक बहीण म्हणून, तुमच्या सगळ्यांची धाकटी बहीण म्हणून प्रार्थना करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। रक्षाबंधनाची भेट लाडक्या बहिणींना मिळणार। बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। म्हणजे कन्फर्म झालेला आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला भेट मिळणार। ते सुद्धा रक्षाबंधनाला बहिणींना 2 गिफ्ट मिळणार आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। जे ट्विट आलेलं आहे, जी माहिती आली आहे ती माहिती तुम्हाला सांगतो। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे रक्षाबंधनाला बहिणींना भेट मिळणार। बघा, लाडकी बहीण योजना बहिणींसाठी सुरू केलेली योजना आहे।
तर सर्व लाडक्या बहिणींनी सविस्तर माहिती ऐकलीच असेल की स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की मागील वर्षाप्रमाणे या वर्षाला सुद्धा आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रीकरण हप्ता जमा करणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येच्या आधीच लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील, ते सुद्धा 3000 रुपये, म्हणजे 1500 + 1500 3000 रुपये तुम्हाला रक्षाबंधनाच्या अगोदर आणि सख्या भावाच्या अगोदर आम्ही तिघ भाऊ मिळून एकत्र पैसे जमा करणार, असं सुद्धा माहिती आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।